नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 38 साईजच्या परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे, तेही एकदम सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे, जेणेकरून तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर पहा, 38 साईज आहे, तर ब्लाऊजची उंची घेणार आहे आपण 14 इंच। तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती मार्किंग करणार आहे। या पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट असं ब्लाऊज येतं। अजून एकदा मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं। तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंड्याचे आकार कसे व्यवस्थित द्यायचे आणि कटोरीला जो शेप आहे तो काही मैत्रिणींना जमत नाही, तर त्यांनाही तो कसा द्यायचा हे सविस्तरपणे मी सांगणार आहे। तर 38 मध्ये मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच। अजून एकदा 5.5 वरती मार्किंग केलं। तर पहा, मुंडा घेणार आहे मी 6। तर इथून आता एक लाईन ओढून घेऊया। इथेपर्यंत आपला 6 इंच मुंडा आहे आणि इथून एक सरळ अशी लाईन ओढायची। 38चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला या इथे। तर 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर पहा, इथून मी 9.5 इंचावरती असं मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच हे जे आहे ते शिलाई मार्जिन घेतलं। कंबर आहे 32, तर त्याचा चौथा भाग येतो 8 इंच। त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करून 9 इंचावरती मार्किंग करायचे। तर पहा, इथून मी आधी 9 इंचावरती मार्किंग केलं, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं। आता हे जे पॉइंट दिलेले आहेत ते जोडून घेऊया। एवढा डायग्राम झाला की आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत। पाठीमागचा मुंडा पहा 1.25 इंचावरती मी मार्किंग केलं आणि पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच घेतलेलं आहे। तर 1.25 इंच पहा, एवढं पाठीमागील मुंड्याला आकार द्यायचा आणि 1.25 इंच इथपर्यंत असा पुढील मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे। हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा। इथून मी 1.25 इंच आतमध्ये घेणार आहे, अर्धा इंच तर डाऊन करायचं। आता मात्र मुंड्याला आकार पहा एकदम परफेक्ट असा येणार आहे। हे जे 4 पॉइंट घेतलेले आहेत ते जोडले की पहा एकदम सुंदर असा आकार जमतो। पहा, आपोआपच असा सुंदर आकार मुंड्याचा तयार होतो। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मुंड्याला परफेक्ट आकार द्या। आता इथे 1.25 इंच आतमध्ये यायचं, एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। पहा, इथे जास्त आतमध्ये येऊ नका, एक 1.25 इंचच आतमध्ये या। याने काय होतं, मुंड्याला जो पुढचा घोळ येतो तो येत नाही आणि हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार। आता या इथे डीप गळा आहे, तर 2.25 इंच मी या इथे गळ्याची रुंदी घेणार आहे। पुढचा गळा आहे 6 इंच, तर 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। इथून 2.5 इंच आणि असा चौकोन तयार करून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीने पहा, आता इथे शोल्डर उतरू नये म्हणून 1.25 इंच फक्त डाऊन करायचं। इथे सुद्धा जास्त डाऊन करायचं नाही, नाहीतर इथे मुंड्याचा जो आकार आहे तो पहा असा बाहेर निघल्यासारखा होतो आणि परत ते कट करून काढावं लागतं आणि शोल्डर पट्टी मग परत कमी होते। क्रॉस पट्टीसाठी मी मार्किंग करणार आहे 2.5 इंचावरती। दोन्ही साईडला 2.5 इंच मार्किंग करून घेतल्यानंतर एक अशी लाईन ओढून घ्यायची क्रॉस पट्टीसाठी। आता वरती आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला, तर 1.25 इंच घेतलं पहा आणि इथून सुंदर असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीला। तर या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार सुद्धा आपला तयार झाला। आता कटोरीला परफेक्ट आकार कसा द्यायचा हे आपण पाहूया।
कटोरीला आकार देताना नेहमी ही ट्रिक वापरा, पहा कटोरीचा आकार एकदम परफेक्ट येतो. आता या इथे मी 6 इंच कटोरी घेणार आहे, तर इथून सुद्धा पहा मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक अशी लाईन ओढून घेतली. यामुळे काय होतं, आकार जो आहे तो परफेक्ट असा येतो. इथून वरती गळ्याजवळ 1 इंच घेतलं आणि एक लाईन तिरकी ओढून घ्यायची या पद्धतीने. आणि पहा फक्त इथे असा राऊंड द्यायचा आहे, आपोआपच कटोरीचा आकार जो आहे तो तयार होतो. इथे 6 इंचाची मी कटोरी तयार करून घेतली. तर तुम्ही इथे पहा कटोरीचा जो आकार आहे तो एकदम सुंदर असा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या, एकदम छान असा आकार जमतो. तर या इथे आपला हा 38 साईजचा परफेक्ट डायग्राम तयार झालेला आहे. तर तुम्ही या डायग्रामचा जो आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउजचं जे ड्राफ्टिंग आहे ते पेपरवरती करा. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागचा जो आकार आहे तो कट करायचा आहे, कारण इथे पहा फ्रंट आणि बॅक आपलं बरोबरीने कट होणार आहे. तर पहा हा झाला बॅक पार्ट आणि हा झाला फ्रंट पार्ट. इथे क्रॉस पट्टी आपण सेपरेट केली. ही पहा आपली मूळ कटोरी. इथे तुम्ही मूळ कटोरी पाहू शकता किती छान अशी आलेली आहे. आणि इथला जो मुंड्याचा आकार आहे तो मात्र कट करायला अजिबात विसरायचं नाही. अगदी सावकाश असा मुंड्याचा आकार कट करायचा आहे. पहा या पद्धतीने हा आपला एवढा आकार जो आहे तो कट होऊन निघलेला आहे. यामुळे घोळ येत नाही कुठेही. आता यामध्ये पहा ही जी क्रॉसपट्टी आहे ही अर्धा इंचाने इथे उंचीमध्ये वाढवा. अशी रुंदीमध्ये इथे वाढवायची अजिबात गरज नाही, वाढवू नका. तर उंचीमध्ये फक्त वाढवा. आता ही जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया. तर कटोरी वाढवताना सुद्धा पहा काही ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कटोरीचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट असाच येतो. आता या इथे हा जो पेपर आहे पहा, हा मी पेपर घेतलाय आणि यावरती ही जी कटोरी आहे ती मी आहे अशी ड्रॉ करणार आहे. तर आधी पाहायचं आहे पहा कुठे तिरकी वगैरे आहे का, आणि मगच इथे ड्रॉ करायची आहे. वरती अर्धा इंच मार्जिन राहील एवढं अंतर सोडून ही कटोरी ठेवायची. आणि ही झाली आपली मूळ कटोरी. आता पहा इथे अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिन, इथे पाव इंच वाढवायचं आहे. आता 38ची कटोरी आहे तर आपण ही 1.5 इंचाने वाढवून घेऊया. तर पहा इकडे 1.5 इंच आणि या साईडला सुद्धा मी 1.5 इंच घेतलं. हा जो हुक आणि लूक पट्टीचा जो भाग असतो तो असा जोडून घ्यायचा. आता हे आधी अंतर चेक करायचं आहे. सर्व मेजरमेंट्स तुम्ही जर बरोबर घेतले तर तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. पहा 5 आणि वरती 1 पॉईंट आहे, तर इथे मी तेवढंच मार्किंग करून घेतलं. जर कधी कधी हा भाग तिरका असल्यामुळे कटोरीचा हा पार्ट जो आहे तो मोठा होतो. जर आपण तो तसाच ठेवला तर काय होतं, ब्लाऊज आपला जो पुढचा भाग आहे कटोरीचा क्रॉसपट्टी जोडल्यानंतर जो तयार होतो तो मोठा होतो. तर तो होऊ नये म्हणून आपल्याला या पद्धतीने हा जो पार्ट असतो त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि सेम इथं टाकायचं आहे. आता इथे आकार कसा द्यायचा पहा.
असे समसमान तुम्ही एक 4 भाग असे तयार करून घ्या। इथे वरती अर्धा इंच आहे तर इथे सुद्धा अर्धा इंच घ्यायचं, परत पाऊण इंच, 1 इंच, पाव इंचाने आपल्याला हे पॉइंट जे आहेत ते वाढवत जायचे आहेत। आणि हे 1.25 इंच झालं आणि हे 1.5 इंच आपण घेतलेलं आहे। आता हे जे पॉइंट घेतलेले आहेत ते फक्त आपण जोडत जायचं आहे। पहा इथे या पद्धतीने। तर एकदम सोपी पद्धत आहे आपली कटोरीला आकार देण्याची। ही जी काही कटोरी वाढीव येते त्याचा असा मध्य करायचा। आता दोन्ही साईडला आपण 1.5 घेतलेलं आहे म्हणून इथून सुद्धा आपण 1.5 इंचच घ्यायचं आहे। आता कोणत्याही साईजची कटोरी असू दे, इथे अर्धा इंच वरती जायला विसरायचं नाही। तर ते का मी तुम्हाला सांगते पहा। आणि इथे हा जो पॉइंट घेतलाय इथे जोडायचं। आता या इथे कटोरीचा आकार पहा, एकदम सुंदर असा आलेला आहे, कुठेही पसरट वगैरे तयार झालेला नाही। तर हे आता आपण वरती अर्धा इंच का घेतलं, तर हा जो साईड पार्ट आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कटोरी फक्त पाऊण इंच एक्स्ट्रा हवी असते, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तर हा इथे असा ठेवला आणि इथून खाली ही जी काही एक्स्ट्रा आहे ती फक्त पाऊण इंच ठेवायची, जास्त नाही। परत कट करत बसायचं नाही, कारण पहा परत टक्स मागे पुढे असा होतो। म्हणजे एका साईडला हा जो भाग आहे एक्स्ट्रा, आपण जेव्हा हे अंतर इथे घेतलं नाही, हे पूर्ण अंतर घेतलं, तर जेव्हा आपण कटोरी जोडतो त्यावेळेस हे जे अंतर वाढीव आहे ते कट करून काढतो आणि हे अंतर जे कट करतो तेव्हा कोणता तरी एक भाग हा मोठा आणि एक भाग कमी असा होतो। त्यासाठी मी पहा या पद्धतीने करते। तर पहा इथे जे अंतर आहे पाऊण इंच बरोबर कटोरी आपली एक्स्ट्रा आहे, यामुळे कटोरी जी आहे ते बरोबर बसते। आणि ही वाढीव कटोरी आपली तयार झालेली आहे 38 साईजची। आता टक्स कसा द्यायचा, हे इथे हे जे पार्ट आहे एकावरती एक असं ठेवायचं पहा आणि असा मध्य करून घ्यायचा। मध्य केल्यानंतर इथे कुठे कमी जास्त आहे का हे चेक करायचं आहे। आता पहा इथे एक्स्ट्रा आहे तर ते मी असं कट करून काढलं। आता इथे टक्स द्यायचा आहे 1.5, म्हणजे पहा टक्सची रुंदी 1.5 इंच आपल्याला घ्यायची आहे आणि उंची आता मात्र आपण 2.25 इंच घेणार आहे। 34 ते 36 पर्यंत तुम्ही 38 इंच घेऊ शकता, पण 38 मध्ये 2.25 इंच उंची घ्यायची आहे आणि या पद्धतीने असा टक्स दुमडायचा आणि पहा एकदम सुंदर अशी आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा जो ब्लाऊज आहे तो कसा तयार झाला। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।